हं? सुरू करू. हो, सुरू. ठीक आहे. करू? हं. माझे नाव श्रेयस दांडेकर, इयत्ता 6वी मध्ये शिकतो. आज मी भारताच्या एक मोठ्या सायंटिस्ट बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. विक्रम साराभाई. विक्रम साराभाई हे भारताचे एक महान वैज्ञानिक होते, ज्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाची पायभरणी केली. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1991 रोजी अहमदाबाद येथे झाला. श्रीमंत आणि प्रगत विचारांच्या कुटुंबात जन्मलेले विक्रम यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी घेतली आणि कॉस्मिक रे संशोधनावर PhD केली. भारत स्वतंत्र झाल्यावर विक्रम साराभाई यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना केली. त्यांचा विश्वास होता की अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण, शेती, आरोग्य आणि यांसारख्या क्षेत्रात करता येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. विक्रम साराभाई हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर ते एक उत्कृष्ट संस्था निर्माता होते. त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि विक्रम साराभाई स्पेस स्टेशन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. त्यांच्या कार्यामुळे भारतात संशोधन आणि व्यवस्थापन शिक्षणाला नवे आयाम मिळाले. त्यांचे वैयक्तिक जीवनही तितकेच समृद्ध होते. त्यांच्या पत्नी मृणालिनी साराभाई या प्रसिद्ध क्लासिकल डान्सर होत्या. त्यांची मुलगी मल्लिका साराभाई ही सामाजिक कार्यकर्ती आणि क्लासिकल डान्सर आहे. तर मुलगा कार्तिकेय पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. विक्रम साराभाई यांचे निधन 30 डिसेंबर 1971 रोजी केरळमध्ये झाले. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत आज जागतिक अंतराळ संशोधनात एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. धन्यवाद. हरिओम. श्रेयस, फारच सुंदर. जस्ट व्हिडिओ ऑन ठेव. मानसी, तुझं शेअरिंग हे करशील का, स्टॉप करशील? म्हणजे आपल्याला श्रेयस मला दिसेल पूर्ण स्क्रीनवरती. हा, तर श्रेयस, आई जोवर ते स्टॉप करतेय, फार सुंदर सांगितलंस तू. आणि ही वॉज नो डाऊट वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड, राईट? तर मला तुला असं का वाटतं, म्हणजे मला एक प्रश्न पडला, तू मला सांगशील का त्याचं उत्तर, की वाय इस्रो इज सो इम्पॉर्टंट और वॉज सो इम्पॉर्टंट फॉर इंडिया? काय असं त्या इस्रोमध्ये, कशासाठी ते स्थापन करायची इच्छा होती आणि का करावं, आणि त्याच्यामध्ये का रिसर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करावी? मग काय मिळते आपल्याला त्यातनं? तुला काही कल्पना आहे का रे? सांगशील का जरा? मग तुला काय वाटतं, म्हणजे काय माहिती असेल म्हणजे, व्हॉट डू यू फील, का असं असेल सगळं? आपली जी सगळी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आतापर्यंत आहे, ती पुढे जाण्यासाठी आणि इंडियाला चांगले ॲस्ट्रोनॉट्स आणि ॲस्ट्रॉनॉमी मधले चांगली लोक मिळावी म्हणून ही संस्था डेव्हलप केली आहे असं मला वाटतं.
आणि आपल्या इंडियाला सॅटेलाइट लॉन्च करायला खूप सारी इंटेलिजन्सची गरज आहे. तर रेडिओ किंवा आपले जे मोबाईल फोन आहेत ते सगळे ह्या सॅटेलाइट्स वरून चालतात. तर ते सगळे लॉन्च करायला खूप सारे इंटेलिजन्स आणि मेहनत लागते. तर ते सगळे जे सॅटेलाइट्स आहेत ते इस्रोनेच बनवलेले आहेत आणि इस्रोनेच लॉन्च केलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं लाईफ इस्रोमुळे खूप सोपं जातं आणि सोपं जायचं. येस येस, व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि खरंच आहे हे की म्हणजे कम्प्लीट स्पेस रिसर्च, राईट? आणि इट इज नॉट ओनली अबाउट प्लॅनेटरी रिसर्च, इट इज नॉट ओनली अबाउट एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्स आणि त्याला धरून असलेला लाईफ किंवा दॅट काइंड ऑफ अ रिसर्च, बट इट हॅज टू डू विथ सो मच मोर, हो की नाही? जसं सांगितलं तसं एंटायर कम्युनिकेशन. आणि आज जर तू बघितलंस, म्हणजे तुम्ही सर्वांनी हे लक्षात घ्या की इथनं पुढे एखाद्या देशाची जी प्रगती आहे दॅट विल डिपेंड, म्हणजे प्रोग्रेस ऑफ अ कंट्री विल ऑलवेज डिपेंड ऑन हाऊ प्रोग्रेसिव्ह इट्स कम्युनिकेशन सिस्टम्स आणि प्लॅटफॉर्म्स आर. म्हणजे बसल्या जागी किती ठिकाणच्या गोष्टी आपल्याला कळू शकतात, ती इन्फॉर्मेशन किती रॅपिडली आपल्यापर्यंत येऊ शकते. आता सी व्हॉट वी आर डुईंग, राईट? आपण फायबर ऑप्टिक्स वापरतोय आणि फायबर ऑप्टिक्स इज अ वे ऑफ कम्युनिकेशन. इंटरनेट, करेक्ट? आणि इंटरनेट, multiple things around the network are managed through satellite communication also. So पहिलं रॉकेट स्पेस मध्ये पाठवण्यासाठी जे कार्य केलं आणि दॅट रॉकेट देन स्टार्टेड कॅरिंग सम लोड, बरोबर आहे, विच वॉज उपग्रह, सॅटेलाइट्स. तर त्याच्यासाठीचा सगळा लागणारा फंडामेंटल रिसर्च आणि मेकिंग द कंट्री प्राऊड आणि टेकिंग इट फॉरवर्ड, यासाठी इस्रो इज फिनॉमिनल. आणि आता तर ब्रिलियंटच चाललंय त्याचं. तर फार सुंदर सांगितलंस, व्हेरी नाईस. मला असं कळलंय की तुला पण सायन्स आणि रिसर्च मध्ये खूप आवड आहे, हो ना? सो एक्सिलेंट एक्सिलेंट, कीप इट अप. आणि येत जा असंच छान छान सायंटिस्ट बद्दल सांगत जा आम्हाला. आणि एकच मिनिट दे मला, मी प्रेझेंटेशन शेअरिंग मोड मध्ये घेतो. हरिओम. आदित्य काका प्रेझेंटेशन शेअर करतोय, तोपर्यंत आपण पाहूयात की आपण आज काय बघणार आहोत. तर आज आपण एक अशी व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे के.एस. राजन्ना, तर त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आपण थोड्याशा फोटो सहित ती माहिती पाहूयात. तर कोण होते हे? ओके, पहिल्याच फोटोमध्ये तुम्ही सगळेजण पाहू शकता की ब्लू ड्रेसमध्ये, ब्लू शर्टामध्ये जे दिसत आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर के.एस. राजन्ना. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतंय की या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांच्या हस्ते ते कुठचा तरी एक सत्कार स्वीकारत आहेत किंवा एक विशेष पदक स्वीकारत आहेत. तर त्या संबंधीच आपल्याला माहिती पाहिजे. पुढची स्लाइड. आपण सगळेजण बघतो की या चित्रामध्ये आपल्याला दिसतात छोटी छोटी मुलं, की असं ते एकदम मस्त खेळकर वय असतं 2-3-4 वर्षाचं, किंवा अगदी एखाद्या पहिल्या वर्षी आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा आपल्या चालण्याचं पण कौतुक होत असतं, प्रत्येक आपल्या पाऊल टाकण्याचं कौतुक होत असतं. तर असं जे जे वय होतं, तर त्या वयामध्ये मात्र के.एस. राजन्नांना एका वेगळ्याच संकटाला सामोरं जायला लागलं होतं. म्हणजे वयाच्या केवळ 1 वर्ष असं पण म्हणता येणार नाही, ते जेव्हा केवळ 11 महिन्याचे होते तर त्यावेळेलाच त्यांना पोलिओ ह्या त्यावेळेच्या असाध्य रोगाने ग्रासलं होतं. असाध्य म्हणजे काय, तर एकदा पोलिओ झाला की त्यावेळेला त्याच्यावर तसा काही उपाय नव्हता. आता ही कधीची गोष्ट आहे, तर आज आज के.एस. राजन्ना हे 64 वर्षाचे आहेत, म्हणजे ही 63 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेला जेव्हा ते पोलिओने ग्रस्त झाले, तर त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही हात म्हणजे पंजे आणि दोन्ही पायाची पावलं हे सगळं त्यांना काढावं लागलं. तर तरीही देखील त्यांनी काय काय केलं त्यांच्या लाईफमध्ये ते आपण आता पुढे बघूया. के.एस. राजन्ना यांचा जन्म कर्नाटकामधल्या एका खेड्यामध्ये झाला. आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की लोक स्विमिंग करतायत. तर त्यांनी काय केलं, तर पॅरा ऑलिम्पिक म्हणजे ऑलिम्पिक हे नॉर्मल लोकांसाठी असतं आणि पॅरा ऑलिम्पिक हे दिव्यांगांसाठी असतं. मी मुद्दामून दिव्यांग हा शब्द वापरणारे, अपंग असा नाही वापरणारे, कारण त्याबद्दलची एक गोष्ट आपण पुढे बघूच यात. तर ज्या लोकांना थोडी काही फिजिकल डिसेबिलिटी आहे
अशा लोकांसाठी जे पॅरा ऑलिम्पिकचे गेम्स होतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 पदकं भारतासाठी मिळवली. त्यामध्ये स्विमिंग मध्ये त्यांनी सिल्व्हर पदक मिळवलं. तर डिस्कस थ्रो हा जो गेम आहे त्याच्यामध्ये त्यांनी गोल्डन पदक आपल्या भारतासाठी मिळवलेलं आहे. तर हे जे के एस राजन्ना होते, तर ते जेव्हा अतिशय लहान होते, तर त्यावेळेला आपण बघितलं की पोलिओ या रोगामुळे त्यांचे हात पाय त्यांना नॉर्मल माणसासारखे नव्हते. पण तरी देखील त्यांचे आई वडील त्यांच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्यांना वाटायचं की आपल्या मुलाला देशाच्या कामी येण्यासाठी आपण तयार केलं पाहिजे. हेच सेम शब्द त्यांनी एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये वापरलेले आहेत की आई वडिलांची हीच म्हणजे इच्छा असायची की आपला मुलगा देशाच्या कामी आला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी त्यांचं नाव शाळेत दाखल करण्यासाठी ते गेले. पण मग काय झालं, तर असा हा मुलगा वॉशरूमला एकटा कसा जाणार, तो एकटा खाणार कसा आपल्या हाताने, असे अनेक प्रश्न त्यावेळेच्या शिक्षकांनी विचारले. आणि त्यावेळेला ही 63 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यामुळे इन्क्लुझिव्ह क्लासरूम, ह्या लोकांसाठी काहीतरी विशेष सोय असा कुणी काही विचारच करत नव्हतं. असं काहीतरी फिजिकल डिसेबिलिटी आहे तर मग घरी बसवा त्या मुलाला, असंच एक साधारण व्ह्यू असायचा. तर त्यानुसार तितकं काही त्यांना वेलकमिंग ऍटमॉस्फिअर शाळेमध्ये मिळालं नाही. अशा वेळेला त्यांच्या वडिलांनीच घरी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि चक्क मातीचं मडकं घेऊन त्या मडक्यावर ते मडकं मध्ये ठेवून कसं त्याच्यावर लिहायचं, तर ते वडिलांनी त्यांना शिकवलं आणि वडील रात्रंदिवस त्यांना बघत होते. आणि त्यामुळे जी सामान्य कामं आपण आपल्या हाताने करतो किंवा पायाने करतो, ती हा मुलगा कशी करू शकत नाही याची सगळ्यात जास्त जाणीव आई वडिलांना होती. म्हणून त्यांना ते जास्त सोपं देखील गेलं आणि त्यानुसारच लिहायला वाचायला ते त्यांच्या घरीच शिकले. त्यानंतर मग त्यांना जसं आपण बघतो की इंजिनिअरिंग असतं, तसंच या सगळ्या इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट्समध्ये डिप्लोमा पण मिळतो. तर ते मेकॅनिकल ह्या विषयामध्ये डिप्लोमा घेण्यासाठी त्यांनी पुढे ऍडमिशन घेतली जेव्हा ते मोठे झाले तेव्हा. आणि मग ते खरंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी डिप्लोमा मिळवला. तसंच लहानपणी ते जेव्हा असे 13-14 वर्षाचे होते, त्यावेळेला एक चित्रकला स्पर्धा होती पेंटिंगची. तर त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं मोराचं चित्र काढलं होतं. आणि मग ती सगळी पेंटिंग्स बघायला त्यावेळेचे कर्नाटकचे गव्हर्नर आलेले होते. तर त्यांना ते पेंटिंग इतकं आवडलं की ते विश्वासच करू शकत नव्हते की कुणी फिजिकली डिसेबल व्यक्तीने हे काढलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की साधारण कलाकारापेक्षा सुद्धा अतिशय उच्च श्रेणीचं असं हे पेंटिंग आहे. आणि म्हणून त्यांना एक पेंटिंग हा देखील त्यांच्यामधली एक कला आहे. म्हणजे जसं स्विमिंग आहे, डिस्कस थ्रो हा गेम आहे, तसंच ते अतिशय उत्तम पेंटिंग देखील करू शकतात. आणि प्रत्यक्ष अकॅडमिक क्वालिफिकेशन हे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पण त्यांनी घेतलेलं आहे. मग आता ते काय करतात बरं, तर त्यानंतर त्यांनी नुसतं ते स्वतःच्या पोटा पाण्याची व्यवस्था केली असं नाही, तर आपल्या बरोबर अशा 350 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारं अशी त्यांनी एक फर्म सुरू केली आणि तिथे अशीच लोक काम करतात की ज्यांना काहीतरी फिजिकल डिसेबिलिटी आहे. पुढची स्लाइड. तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो की त्यांना मोदीजी अतिशय आवडतात. म्हणजे त्यांच्या मुलाखतीमध्ये ते अतिशय भरभरून मोदीजींबद्दल बोलत होते. तर आपण इथे विशेष करून पाहू शकतो की ही व्यक्ती जेव्हा मोदीजी त्यांचा म्हणजे हाताचा काही भाग हातात घेतायत, तर त्याला पंजा नाहीये. खाली पायाला बघितलं तर दोनही पावलं बोट काहीच नाहीये. असं असतानाही तुम्ही मुद्दामून इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर युट्यूबवर जाऊन त्यांचा तो व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारतात. तर तेव्हा जी त्यांची चालण्याची जो रुबाब आहे तो एखाद्या नॉर्मल पाय असणाऱ्या माणसाला देखील लाजवणारा असा आहे. तर ते अतिशय वेगाने तो पुरस्कार स्वतः घेण्यासाठी ह्याच फिजिकल कंडिशन मध्ये एकटे द्रौपदी मुर्मूंपाशी गेले आणि त्यांनी तो स्वीकारला. तसंच ते अजून एक गोष्ट असं म्हणतात की मोदीजींनी जो दिव्यांग हा शब्द काढली तो मला अतिशय खूप आवडतो. म्हणजे यापूर्वी आपल्याला माहितीये की अपंग असा शब्द वापरला जायचा किंवा विकलांग, विकल म्हणजे विस्कळीत, ज्याचं एखादं अंग म्हणजे एखाद्या शरीराचा अवयव विस्कळीत आहे, बरोबर नाहीये, नॉर्मल नाहीये, तर असं पहिल्यांदा म्हटलं जायचं. पण मोदीजींनी पहिल्यांदा या अपंग लोकांना दिव्यांग असं म्हटलंय. आणि आता आपण बघतो
की अनेकदा वॉशरूम्स मध्ये वगैरे दिव्यांग जनो केली आहे असं लिहिलेलं असतं, अपंगांसाठी असं लिहिलं नसतं. तर तर ते तर ते तेच म्हणतात की आम्हाला नुसत्या सिंपतीची गरज आहे असं नाही, तर आम्हाला संधीची गरज आहे. तुम्ही आम्हाला संधी द्या, आम्ही त्या संधीचं सोनं करून टाकू. तर अशा प्रकारे अतिशय लढवय्या अशी ती व्यक्ती होती. म्हणजे दोन प्रकारचे वीर या भारतामध्ये सतत आपण म्हणजे पाहू शकतो. एक असतात ते सीमेवर लढत असतात आणि एक असतात ते आपल्याला झालेल्या प्राप्त परिस्थितीशी लढत असतात. तर तसंच त्या लढणाऱ्यांपैकी के एस राजन्ना हे एक होते. आणि विशेष तुम्ही आज तुमच्या आई वडिलांना रिक्वेस्ट करा आणि नक्की त्यांचा व्हिडिओ बघा. कधी आपल्याला जर का असं खूप लो वाटलं, तर नुसता त्यांचा जो रुबाब आहे उभं राहण्याचा किंवा चालण्याचा, त्यातनं देखील आपल्याला एक शक्ती मिळते, एक ऊर्जा मिळते, की आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत तर त्यांना घेऊन कुठच्याही परिस्थितीला जीवनामध्ये तोंड देऊ शकतो. हरिओम. तेजस्वी मावशी, फारच सुंदर सांगितलीस माहिती आहे आणि सगळे जीवन प्रसंग त्यांचे व्हेरी इन्स्पिरेशनल. आणि गंमत म्हणजे आता आपल्या जनरेशननी, आता ह्यांचं जनरेशन लकीली मोदीजी आहेत आणि त्यामधनं अनेक इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व येतात. पण मला आठवतं की आपल्या लहानपणी बरेचसे, लहानपणी किंवा तरुण वयात असेल, बरेचसे हे पद्मश्री आणि पद्म अवॉर्डीज ही जर लिस्ट बघितली तर नटनट्या आणि त्याच्यानंतर ओनली सेलिब्रिटीज अशा टाईपमध्ये ते जायचं. पण आय थिंक अलीकडच्या काही वर्षात फॉर द फर्स्ट टाइम ही जी खरं इन्स्पिरेशनल लोक आहेत की ज्यांच्या जीवनचरित्रांचा, जीवन प्रसंगांचा अभ्यास केला पाहिजे, बघितलं पाहिजे, त्यामधनं प्रेरणा घेतली पाहिजे, अशी अनेक लोक समोर यायला लागली आहेत. आणि खरोखर भारत कशामुळे, कोणामुळे घडलाय, घडतोय, घडत जाईल असं ते दिसतं, असं मला अगदी निश्चित वाटतं. म्हणजे तर फार सुंदर सांगितलंस, म्हणजे व्हेरी नाईस. म्हणजे मला असं वाटलं की भारतामध्ये वीरांची कमी नाहीये आणि त्याच्यासाठी शत्रूचीच आवश्यकता आहे असं नाही. ते वीर कुठेही आपलं शौर्य दाखवू शकतात, म्हणजे आपापल्या परिस्थितीमधनं उठून. खरं नाही, आपल्याला खर्चटलं तरी आपल्याला झेपत नाही. आणि इथे ज्यांना पंजे नाहीयेत, पाय नाहीयेत, त्याच्यानंतर ते असताना, अर्धवट परिस्थितीत असताना सुद्धा डिस्कस थ्रो आणि स्विमिंग मध्ये, पॅरालिम्पिक्स मध्ये मेडल मिळवणं म्हणजे फिनॉमिनल अचीवमेंट. म्हणजे आय थिंक आपण मध्ये आधी, मला वाटतं हे अशी ग्रेट पर्सनॅलिटीज घ्यायला पाहिजेत आणि आपल्या परीने का होईना त्यांचा अभ्यास करून जीवनाचा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. पण फार एकच छान. एकच जस्ट हो. सांगते, मला जस्ट नंतर आठवलं आता, की जेव्हा मी त्यांची मुलाखत ऐकत होते तर त्यात एक खूप थोडी गमतीशीर पण वाटेल, की जेव्हा त्यांना बँगलोरहून दिल्लीला जायचं होतं पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी, तेव्हा त्यांची तयारी अशी होती की मी स्वतः ड्राईव्ह करेन एवढं मोठं डिस्टन्स. पण नंतर मग ते वारगळलं. पण म्हणजे आपण म्हणतो ते की नॉर्मल मनुष्य सुद्धा ड्राईव्ह करून जाणार नाही, पण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कशातच कमी नाही आहोत, हे मला समाजाला दाखवून द्यायचंय. आणि त्याच्यानुसार ते तयारीमध्ये होते की मी स्वतःच ड्राईव्ह करून, त्यांना ड्रायव्हिंग सुद्धा येतं, ते फोर व्हीलर चालवू शकतात, तर तसं ते जायच्या तयारीमध्ये होते. अप्रतिम कर्मयोगी, म्हणजे कर्मण्य अधिकारच ते आपण बघितलं आता. फार सुंदर, फार सुंदर. थँक्यू तेजश्री मावशी, खूप छान सांगितलंस.